रेडिओ देवगिरी हा FM रेडिओ आहे आणि इथे अभिजित सर आहेत, त्यांना भेटू आपण आता. आणि 10 दिवसाची दर महिन्याला असतं. अभिजित सर, हे ट्रान्समीटर आहे का? हो, ट्रान्समीटर. FM रेडिओसाठी जे ट्रान्समीटर लागतं ते इथं आहे. हे हेडफोन लावून इथून आपण ट्रान्समिट करतो FM रेडिओ. FM रेडिओच्या ट्रान्समीटरची माहिती अभिजित सर आपल्याला देत आहेत. तर आपला हा जो ट्रान्समीटर आहे हा 50 वॅटचा ट्रान्समीटर आहे. याची रेंज जवळपास 15 ते 20 किलोमीटरपर्यंत आहे. तर 15 ते 20 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपण हा रेडिओ तुम्ही ऐकू शकता. हा रेडिओ आहे हा रेडिओ जो आहे हा कम्युनिटी रेडिओ आहे. तर इथली जी आसपासची आपली जी कम्युनिटी आहे त्यांच्या उपयोगासाठी आणि त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं म्हणून हा आपण रेडिओ सुरू केलेला आहे. मी सध्या ट्रान्समिशन सेंटरमध्ये आहे आणि या ट्रान्समिशनची रेंज जी आहे ती 15 ते 20 किलोमीटर आहे. स्टुडिओमध्ये जात आहोत आपण. प्रोडक्शन रूम पण म्हणू शकतो. ही काय प्रोडक्शन रूम आहे का? हो, ही प्रोडक्शन. इथून आपण म्हणजे हे करतो का काय? सगळं जे कंट्रोलिंग असतं ना, पुढचं जे रेकॉर्डिंग वगैरे मुलाखती घेतो आपण, तर ते सगळं कंट्रोलिंग इथून असतं आणि एडिटिंग इथे करतो आपण. अच्छा. आणि मग हे आपण ट्रान्समिट कसं करतो इकडं? ट्रान्समिट आता ऑन एअर कसं जातो आपण? आता समोर जी तुम्ही रूम बघताय तर ती आहे रेकॉर्डिंग रूम. ही समोर जी दिसते आहे ती रेकॉर्डिंग रूम आहे. आपण तिकडे जाणारच आहोत. हां, तिथं रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याच्यावर इथं आपण एडिटिंग करतो, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक. ही ऑन एअर रूम. ही ऑन एअर रूम आहे. मॅडम बसलेले. इथून ऑन एअर जातं का? मग सध्या चालू आहे ना आपलं? आता हे जे तुम्ही ऐकताय हे ऑन एअर चालू आहे लाईव्ह. थोडा अजून मोठा करतो एक थोडा. सध्या ऑन एअर हे किशोर कुमारचं गाणं आहे जे ऑन एअर चाललेलं आहे आणि लोक FM रेडिओच्या माध्यमामधनं ऐकत आहेत. मॅडम आहे तिथे. रेडिओ देवगिरीच्या RJ स्वाती आपल्याला भेटलेल्या आहेत आणि त्या हे सगळं कंट्रोल करतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर हे तुम्ही कंट्रोल करता का पूर्ण? हो सर. RJ म्हणून. हो. आणि मग काय काय तुम्ही ऑन एअर काय काय पाठवता? पहिले तर आदल्या दिवशी आम्ही पूर्ण प्लेलिस्ट तयार करतो Right. आणि किशोर कुमार, मोहम्मद रफी यांसारखे जे पण गायक श्रोत्यांच्या मनाच्या जवळ आहेत त्यांचे व्यवस्थित असे गाणी सिलेक्ट करून नंतर मग आम्ही त्यांची प्लेलिस्ट सेट करतो. त्याच्यामध्ये मग नंतर आमचे सगळ्यांचे प्रोग्राम्स ॲड होत जातात. तर आपला एक सकाळी शो असतो 2 तासांचा, दुपारचा 2 तासांचा आणि संध्याकाळचा 2 तासांचा.